जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या झाल्या पाहिजे, टाळ्या जोरात झाल्या पाहिजे। विटेकर, पात्री आणि परभणी जिल्हा राजकारणामध्ये सध्या विटेकर घराणे जर म्हटलं पूर्वीपासूनच परभणी जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर आहे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर आहे। आणि श्रीकांत भैया विटेकर अर्थात अजिंक्य भैया नखाते यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी जीडी इंग्लिश स्कूलचे संचालक शेख सलीम सर यांच्या हातून या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर आदरणीय सन्माननीय हरिदासजी कावळे साहेब शिक्षक नेते, त्यांचा सन्मान सत्कार करावा। शिक्षक नेते, शिक्षक पतसंस्था पाथरी या शहराला शिक्षण दर्जेदार मिळावं यासाठी खऱ्या अर्थानं जे काम करतायत आदरणीय सन्माननीय हरिदासजी कावळे साहेब, मोईज भैया अन्सारी यांचं या ठिकाणी सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर आदरणीय मिलिंदजी पवार सभापती क्रीडा व महिला यांचंही आगमन या ठिकाणी आहे, त्यांचा सन्मान सत्कार आदरणीय सलीम सर यांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करावा। यानंतर श्री शरदजी आकात सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा सन्मान सत्कार मी सलीम सर यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान सत्कार करावा। यांचा सन्मान सत्कार सलीम सर यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती शेलू आणि सय्यद फहीम सिद्दकी सर यांचा सत्कार करण्यासाठी सरांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान सत्कार करावा। सय्यद फहीम सिद्दकी सर, सय्यद नजीर भैया यांचाही सन्मान सत्कार मी सरांना विनंती करतोय की आपण नजीर भैया यांचा सन्मान सत्कार करावा। जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या झाल्या पाहिजे, टाळ्या। आणि सेवक आदरणीय अनिल भैया फुलोरे यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे। अनिल भैया ढवळे यांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी सलीम सर यांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान सत्कार करावा। आलेल्या सर्व मान्यवरांचं अगदी मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी करतो आहोत। जोरदार टाळ्या आमच्या मान्यवरांसाठी, धन्यवाद। आज या गोल्डन ड्रीम इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पाथरीच्या 12व्या स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित आदरणीय माननीय श्री श्रीकांत भैया विटेकर साहेब, उपजिल्हा परिषद अध्यक्ष, तसेच या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती म्हणून आम्हाला लाभलेले माझे सन्माननीय मित्र श्री माननीय अजिंक्य भैया नखाते साहेब, सदस्य जिल्हा परिषद परभणी, त्याबरोबर श्री हरदासजी कावळे साहेब, शिक्षक नेते तथा शिक्षक पतसंस्था पाथरीचे अध्यक्ष चेअरमन, मोईज भैया अन्सारी नगरसेवक पाथरी, श्री अतिन भैया फुलवरे, श्री अनिल भैया ढवळे नगरसेवक पाथरी, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आमचे मित्र सन्माननीय मेराज भैया यांची या ठिकाणी आगमन झालेलं आहे। माननीय मेराज भैयांना मी विनंती करतो, भैया यांनी मंचावर यायचं आहे। धन्यवाद भैया। एक सत्कार समारंभ या ठिकाणी लगेच होईल। शिवसेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मेराज भाई यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि
पुन्हा मी या ठिकाणी सरांना आमंत्रित करतोय. क्षमस्व. आता ह्या कार्यक्रमाला मी जास्त विलंब न करता, लहान मुलं आहेत, 8 वाजलेले आहेत आणि भैयाची पण विनंती आहे की कार्यक्रम लवकर सुरुवात करा. मी बाकी प्रस्तावना जे आहे मधात देईल. या ठिकाणी मी सर्व मान्यवरांचा अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी एक छोटीशी अपेक्षा बाळगतो की आज जिल्हा परिषदमध्ये तरुण तडफदार नेतृत्व या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत आणि नक्की परभणी जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा पाया खूप मजबूत होणार आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून खूप सुंदर कार्य आपल्याला 1-2-4 या वर्षामध्ये बघायला मिळणार आहेत. माननीय श्रीकांत भैयाला मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या विनंतीला खूप मान दिला. दादांना ॲक्च्युली खूप महत्त्वाचं काम पण होतं श्रीकांत भैयाचं. मी गेलो होतो, ते म्हणले होते त्यावेळेस त्यांच्यापैकी की होणारच नाही, थोडंसं भैयाचं शेड्यूल खूप बिझी आहे. परंतु मला इतका आनंद झाला भैया तुम्ही ह्या ठिकाणी आलात. खरंच म्हणजे इतका आनंद झाला की आपल्यासाठी कोणीतरी इतकं लांबून येतं, इतक्या वेळात वेळ काढतं. खरंच मी माझ्या आणि माझ्या सर्व जी डी इंग्लिश स्कूल परिवारातर्फे भैया आपलं आणि आपल्या मंचावर उपस्थित सर्वांचंच या ठिकाणी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वांचा मला नेहमी खूप सहकार्य राहिलेला आहे. अतिन भैया असतील, अनिल भैया असतील, मोईज भैया असतील, त्याचबरोबर मेहराज भैया असतील. आज या ठिकाणी नगराध्यक्ष साहेब पण येणार होते, परंतु त्यांनी एका कामानिमित्त आसिफ भैया कुठेतरी गेले आणि त्यांनी त्यांची सावली म्हणजे मेहराज भैयाला या ठिकाणी पाठवलं. त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि दरवर्षी आमच्या कार्यक्रमाला जुनेद भैया दुर्राणीही उपस्थित असतात. यावेळेस त्यांनाही थोडंसं काम निघालं, त्यामुळे ते पण म्हटले की माझं होणार नाही. त्यांचंही मी शब्दसमूहानं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आम्ही अजितदादांच्या सॉंगसाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि नर्सरीचे जे विद्यार्थी आहेत ते लहान आहेत, तर त्यांचा एक गाणं पहिलं होईल फक्त आणि दुसरं गाणं मी लगेच अजितदादांचं घेतो. विकासाचा पाया आणि खऱ्या अर्थानं पाथरी या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले नेते आदरणीय आसिफ भैया खान यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत. अल्लाह के नाम पर, राम के नाम पर, अल्लाह के नाम पर, राम के नाम पर. पाथरी शहराची ओळख काम सपाट्याचा आता वेग धरा, धरा 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 ध्यास आता एक धरा. जोशी धग धगता अंगात रग रगता ऐकणार नाय कुणाता. पुन्हा सांगतो, वीस शब्दाचा पंगा आहे, 20 शब्द फिरवत नाही. मागच्या वेळेस असंच माझ्या परभणीमध्ये मी ठरवलेलं होतं, तर राजेशला थांबवलं, पण त्याला सांगितलं तू थांबला ना तुला मी आमदार केले. करून दाखवलं की आमदार करून दाखवलं की नाही. जनतेची जान कोणे दादाचा वादा. ओ वतना में मेरे वतना में तेरा मेरा प्यार निराला था. कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था.